आडनाव आडनाव आणि गोलंदाज बॉलर्स नेम सुमित. थँक्यू. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. पहिले षटक सुमित हाताळतोय पहिला चेंडू. यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. दरम्यान डॉट डिलिव्हरी असेल पहिल्या चेंडूवर. चांगल्या प्रकारे चेंडू टाकला जातोय. सुरुवात तर चांगली झाली गोलंदाजाकडून. बघूया फलंदाज पुढच्या चेंडूवर कशा प्रकारे फटका खेळेल आणि एक चांगली धावसंख्या उभारण्याचा निश्चित प्रयत्न केला जाईल. प्रथमतः टॉस जिंकलाय आणि यावेळेस मात्र वाईड चेंडू. अवांतर धाव. संघाचं खातं ओपन होतंय. वाईडच्या रूपाने पहिली धाव येते. हंबीरराव मोहिते संघ निश्चित प्रथमतः टॉस जिंकत फलंदाजी करताना दिसतोय. त्यामुळेच निश्चित मोठी धावसंख्या उभारावी लागेल ती हंबीरराव मोहिते संघाला. ज्याप्रमाणे त्यांनी टॉस जिंकला आणि मोठी अपीलला दाद दिली जाते. पहिल्या गडी मात्र स्वस्तामध्ये बाद होतोय. परम पाटील बेलापूरवाला नावलय काजळला. परम पाटील बेलापूरवाला. दरम्यान नेक्स्ट बॅटर संकेत मोरे. डावकऱ्याचा हा गोलंदाज चांगल्या प्रकारे चेंडू हाताळताना चेंडू टाकून झाले ते फक्त 3 चेंडू टाकून झालेत. धाव संख्या फक्त आहे ती 1 आणि एक गडी सुद्धा बाद झालाय. हा चेंडू सुद्धा सुरेख हाताळला जातोय. सरस गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी या सुमित कांबळे या गोलंदाजामार्फत बघायला मिळते. 4 चेंडू मध्ये फक्त एकच धाव. निश्चितच कौतुकास्पद कामगिरी म्हणावी लागेल. इथे मात्र फलंदाजाने जौहर दाखवलेत. आपली कलात्मकता सिद्ध केली जाते. चौकाराच्या रूपाने 4 धावा येतील. धावसंख्या लागली जाते ती 5. 5 चेंडू टाकून झालेत. या चेंडूवर चौकार येणं गरजेचं होतं कारण की मागच्या 4 चेंडूवर थोडंसं दडपण क्रिएट केलं होतं गोलंदाज सुमित याने. त्यामुळेच या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं होतं आणि गरजेनुसार इथे चौकार आलाय. हा सुद्धा तोच प्रयत्न आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने चौकार आलाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचेल ती 9 या आकड्यावर. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ झालाय. धाव संख्या लागली जाते ती 9 धावा. पहिल्या 4 चेंडूवर वर्चस्व होतं ते सुमितचं, परंतु पुढच्या 2 चेंडूवर आपलं वर्चस्व राखलं ते संकेत या फलंदाजाने आणि धाव संख्या 9 या आकड्यावर नेऊन पोहोचवली. या वेळेस मात्र पहिल्या चेंडूवर दिशा भरकटली जाते. नो चेंडू घोषित केला जातोय पंचांकडून. धाव संख्या 10. दरम्यान पुढचा चेंडू वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न होता. दरम्यान योग्य क्षणी माघारी परतला, अन्यथा गडी सुद्धा बाद होऊ शकला असता या चेंडूवर. दरम्यान धावसंख्या स्थिर आहे. 10 धावा लागल्यात. कार्तिक गोलंदाजी मार्गवर दिसतोय. पुढचा चेंडू चांगला फटका, परंतु 2च धावा दिल्या जातील. 2 धावांनी भर होते धावसंख्येमध्ये. धावसंख्या होते ती 12 धावा. अलकापुरी प्रीमियर लीग दरम्यान आयोजित हे भव्य दिवसीय चांगले सुरेख नियोजनबद्ध सामने पार पाडताना आपण या स्पर्धेमध्ये यावेळेस मात्र चौकार जातोय फलंदाजाच्या बॅट मधून. धावसंख्या 16. या चौकाराने धावसंख्या लागली जाते ती 16 धावा. चांगला फटका खेळला होता फलंदाज करण या फलंदाजाने. करण पिल्ले सध्या तरी क्रीजवर आणि त्याच्या बॅट मधून चौकार आलाय. धावसंख्या 16. चेंडू मात्र टाकून झाले ते 3. निश्चितच या चौकाराने थोडासा का होईना आत्मविश्वास वाढला असेल फलंदाज करण पिल्ले याचा. याच प्रकारे हल्ले जर गोलंदाजावर चढवले तर निश्चित एक मोठी धावसंख्या उभारली जाऊ शकते.
याच गतीने जर पुढे गेले तर 30 धाव संख्येपर्यंत पोहोचला जाऊ शकतो हा संघ म्हणजे संबीराव मोहिते. दरम्यान या चेंडूवर कोणतीही धाव नाही, धाव संख्या स्थिर, 16 धावा लागल्या गेल्यात. 4 चेंडूचा खेळ झालाय, 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकामधील. 5वा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, वाईड प्लस 1 अशा एकूण 2 धावा. पुन्हा एकदा 2 धावाने पर धाव संख्या वाढली जाते. धावफलकावर धावा लागतील त्या 18 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस मात्र दर्जेदार फटका, चेंडू जातोय सीमा पार, चौकार. धाव संख्या 22, 22 रन्स ऑन द बोर्ड फॉर दी 1 विकेट लॉस. अंतिम चेंडू या षटकामधील. यावेळेस मात्र गोलंदाजाने योग्य रीतीने चेंडू हाताळला. निर्धाव चेंडू, अंतिम चेंडू टाकला गेला. 2 षटकांचा खेळ झालाय. 11च्या गतीने धाव संख्या झाली ती 22. अंतिम षटकाचा थरार, अंतिम षटकाचा खेळ शिल्लक. मला वाटतं यानंतर टॉस साठी सज्ज राहायचं आहे. ते 2 संघ असतील. मला या ठिकाणी तानाजी मालुसरे आणि बाजी प्रभू देशपांडे या दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. गोलंदाजाने कृपया नाव कळवायचे. गोलंदाज दरम्यान अंतिम षटक. पुन्हा एकदा पहिला चेंडू डावकऱ्याचा हा भाविक. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवर यष्ट्यांचा वेध घेतला जातोय. त्रिफल अडवून दिलाय. दुसऱ्या चेंडूवर मात्र प्रहार केला जातोय. 4 धावेने पुन्हा एकदा भर होते धावसंख्येमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचेल 26. 26 धावा, 2 गडी बाद झालेत. याच प्रकारे हल्ले चढवावे लागतील कारण की अंतिम षटक आणि 9 चेंडू. इथे मात्र मागच्या चौकाराचं प्रेशर गोलंदाजावर दिसताना 9 चेंडू फेकला गेलाय गोलंदाजामार्फत. धावसंख्या 27. 2 चेंडू टाकले. तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा गडी बाद केलाय गोलंदाज भाविक याने. 2 गडी त्रिफळातीत केले गेलेत. चेंडू टाकून झाले ते 3 चेंडूचा खेळ शिल्लक या अंतिम षटकामधील. भाविकने मात्र या 3 चेंडूवर 2 गडी बाद केले गेले. सुरेख चेंडू एका मागोमाग. यावेळेस सुद्धा त्याच प्रकारचा चेंडू हाताळला जातोय. निश्चितच कौतुकास्पद कामगिरी आपल्या संघासाठी केली जाते इथे बहिर्जी नाईक संघाकडून. भाविक मात्र सरस ठरतोय या षटकामध्ये. भले एक चौकार आलाय परंतु 2 गडी मात्र बाद केले गेलेत. परंतु या चौकाराची गरज होती. चौकार आलाय तो करणच्या बॅट मधून. धाव संख्या 30 पार करतोय. 32 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. 32 रन्स फॉर दी 3 विकेट लॉस. 32 धावा लागल्या गेल्यात. अंतिम चेंडू या अंतिम षटकामधील. पुन्हा एकदा चौकार बघायला मिळेल का? परंतु नाही. या दरम्यान 1 धाव. दुसऱ्या धावे झालकाचा प्रयत्न, गडी मात्र बाद होतोय. 1 धाव आणि 1 गडी बाद. धाव संख्या 33 आणि 34 धावांचं टार्गेट असेल या सामन्यामध्ये गंभीरराव मोहिते संघाला. थँक्यू डीजी. चला मी या ठिकाणी विनंती करतोय या स्पर्धेचे आणि या मंडळाचे तसेच संपर्क प्रमुख म्हणून बहुजन विकास आघाडी युवा विकास आघाडीचे अध्यक्ष युवा अध्यक्ष श्री विपुल मामुनकर. विपुल यांच्या हस्ते आपण टॉस करतोय. टॉस करतोय आपल्या हस्ते. 2 संघ मैदानाच्या आतमध्ये यानंतर एकमेकांसमोर उभे टाकताना बघायला मिळतील. तानाजी मालुसरे आणि बाजीप्रभू देशपांडे या 2 संघादरम्यान या ठिकाणी टॉस होताना आपल्याला बघायला मिळेल. दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. टॉस झालाय. कोणाच्या बाजूने टॉस लागतोय? तर कुठला संघ टॉस जिंकलाय? बाजीप्रभू देशपांडे. आणि निर्णय बाजीप्रभू देशपांडे संघ. निर्णय काय? बॉलिंग. थँक्यू. चला लगेच मॅच सुरू करा. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या लगेच. विनंती असेल बहिर्जी नाईक संघ मला वाटते आपला सलामीचा या ठिकाणी पाठवून द्यायचा आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवून द्यायची आहे. पंच मॅच लवकर सुरू करा. चला मॅच
चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रतीक आणि सरजे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग मार्क वरती कुठला गोलंदाज येतोय नाव पोचवायचं आहे. संकेत येस ओर टू नकुल. दरम्यान मोठंसं आव्हान या सामन्यामध्ये तब्बल 34 धावा करायच्या 18 चेंडूंमध्ये कठीण असं आव्हान उभं केलंय ते हंबीरराव मोहिते संघाने. गोलंदाजाचं नाव कळवायचं. गोलंदाजाचं दरम्यान 34 धावांचं आव्हान या सामन्यामध्ये प्रतीक आणि किशोर हे दोन फलंदाज घेऊन आलेत. बघूया पहिल्या चेंडूला सामोरा जाईल तो प्रतीक. संकेतचा हा पहिला चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र खूपच टर्न घेतला जातोय चेंडूने. खूपच सुंदर चेंडू टाकला जातोय. खूपच टर्न बघायला मिळाला तो संकेत कडून. पहिल्या चेंडू मात्र निर्धाव टाकला जातोय. आपण टॉस जिंकत प्रथमतः फलंदाजी का घेतली हे सिद्ध केलं ते हंबीरराव मोहिते संघाने. धावफलकावर तब्बल 33 धावा लावल्या गेल्या आणि 34 धावांचं मोठंसं टार्गेट. या चेंडूवर 2 धावा. 2 धावाने संघाचं खातं ओपन होतंय. दुसऱ्या चेंडूवर ह्या 2 धावा आल्या गेल्यात. प्रतीकच्या बॅट मधून हा फटका होता. वेगाने धावसंख्या पुढे न्यावी लागेल कारण की 34 धावा खूपच मोठी धावसंख्या म्हणावी लागेल. ज्याप्रमाणे आपण मागचे सामने बघितले त्यानुसार ही सर्वोच्च धावसंख्या सध्या तरी मागच्या 6 सामन्यांमध्ये आपण बघतोय. 33 धावा आणि 34 धावांचं टार्गेट प्रतीकसाठी. पुढचा चेंडू संकेतचा असेल. 2 चेंडू 2 धावा दिल्या गेल्या. तिसरा चेंडू हा सुद्धा वेगवान फटका. परिणाम चांगला मिळेल. चेंडू जातोय सीमा पार. पुन्हा एकदा येतोय चौकार. या चौकाराची धावसंख्या वाढली जाईल 6. यावेळेस मात्र पुन्हा एक सुरेख चेंडू. सरस गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी, अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी कशी असावी तर ती अशी असावी. संकेत सारखी असावी हे सिद्ध करताना सध्या तरी संकेत मोरे. 4 चेंडू 6 धावा. एक चौकार आलाय. पुढचा चौकार येईल का? इथे मात्र वेगवान आणि तितकंच चांगला टर्न बघायला मला. त्रिफल आवडून दिला. फलंदाज फक्त बघत राहिला चेंडूकडे. पहिल्या विकेटचं पतन 6 या धावसंख्येवर. खूपच सुंदर चेंडू संकेत कडून बघायला मिळाला. सर्वोच्च चेंडू म्हणावा लागेल का कारण की मागच्या 6 सामन्यांमध्ये वेगाने तितका चांगला टर्न. बघूया पुढचा चेंडू. यावेळेस वेगवान फटका. चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमा पार चौकार. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. धाव संख्या लागली जाते ती 10. 34 धावांचं टार्गेट आहे या सामन्यामध्ये. अजूनही 12 चेंडू आणि 24 धावांची गरज असेल या सामन्यामध्ये ती बहिर्जी नाईक या संघाला. 12 चेंडू आणि 24 धावांची गरज म्हणजेच प्रति षटक 12 धावा कराव्या लागतील. या दरम्यान एक अनुभवी असा गोलंदाज दिसेल गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस चेंडू. दरम्यान विकेट मिळली जाते. चुकीचा फटका. गडी मात्र बाद होईल. पहिल्या चेंडूवर माघारी परतावं लागेल ते फलंदाज किशोर याला. बहिर्जी नाईक संघाला दुसरा हादरा दिला जातोय. हरेश गोलंदाजी मार्कवर आणि पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त केली जाते. थोडेसे अडचणी निर्माण झाल्या गेल्यात बहिर्जी नाईक संघासमोर. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका केला जातोय परंतु मिसअंडरस्टँडिंग बघायला मिळते दोन्ही फलंदाजांमार्फत. कोणतीही धाव नाही. मोठ्या अडचणी सध्या तरी बहिर्जी नाईक संघ या अडचणीमधून बाहेर काढलं जाईल का भाविक आणि गौरव कडून? भाविक प्रयत्न तर करतोय आणि प्रयत्नाने यश सुद्धा मिळतंय. यावेळेस येतोय भाविकच्या बॅटमधून चौकार. याच प्रकारे फलंदाजी करावी लागेल. भले अडचणी असतील आपल्या समोर परंतु न हारता न थकता प्रयत्न करणाऱ्या समोर कधी कधी नशिबाला सुद्धा झुकावं लागतं परंतु ते प्रयत्न करावे लागतील आणि ते प्रयत्न सध्या तरी करतोय तो भाविक. दरम्यान एक धाव एका धावेने भर. धाव संख्या 15.
ज्याप्रमाणे गोलंदाजी केली होती त्याच प्रकारे फलंदाजी करताना सुद्धा अष्टपैलू कामगिरी निभावताना भाविक आपल्या संघासाठी चांगले योगदान देताना दरम्यान पुन्हा डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये एक धाव येते बहिर्जी नाईक संघाच्या खात्यामध्ये. धाव संख्या 16 लागली जाते. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चेंडू टाकून झाले ते 5. अंतिम चेंडू या दुसऱ्या षटकामधील. धाव संख्या 16. यावेळेस क्रीजवर स्ट्राईकला असेल तो भाविक आणि पुन्हा एक चौकार येतोय. धाव संख्या जाऊन पोहोचेल 20 रन्स. 20 धावा लागल्या गेल्यात. अंतिम षटकाचा थरार शिल्लक. 6 चेंडू आणि 14 धावांची गरज या सामन्यामध्ये. 6 चेंडू आणि 14 असं समीकरण रंगलं जातंय. 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. बघूया 6 चेंडू आणि 14 धावा. मोठं आव्हान उभं केलं शेवटच्या षटकामध्ये आहे ते बहिर्जी नाईक संघासमोर. हे आव्हान पार केले जाईल का? ती क्षमता या दोन्ही फलंदाजांमध्ये आहे. पहिला चेंडू वेगवान फटका. नो चेंडू. काय निर्णय आहे ते थांबा. आउट आहे ना? नो बोल ना. नो आहे ना. बॅट्समनचं नाव कृपया. यावेळेस मात्र चेंडू निर्धाव टाकला जातोय. 5 चेंडू आणि अजूनही जवळपास 13 धावांची गरज असेल. यावेळेस येतोय चौकार. फलंदाज नाव भूषण. दरम्यान भूषणच्या बॅट मधून हा चौकार आलाय. खूपच रोमांचकारक सामना रंगतोय सध्या तरी या दोन्ही संघांमध्ये. 4 चेंडू आणि अजूनही जवळपास 9 धावांची गरज. यावेळेस मात्र तिसऱ्या चेंडूवर यष्ट्यांचा वेध घेतला गेलाय. गडी मात्र बाद होईल तो भूषण. 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. धाव संख्या 25. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 9 धावा करायचे आहेत. त्या धावा काढल्या जातील का? बहिर्जी नाईक संघाकडून सुरेख क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. येथे मात्र गडी बाद होतोय. धाव बाद तो भाविक. नॉन स्ट्रायकर. यावेळेस मात्र नो चेंडू. नो +1 एकूण 2 धावा. नो +1 एकूण 2. नॉन स्ट्रायकर फलंदाज नाव कळवायचंय आदित्य. दरम्यान सामन्याला रंगत वाढते. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. 2 चेंडू 7 धावा. हा चेंडू निर्णायक असेल. या चेंडूवर जर चौकार आला तर निश्चित शेवटच्या चेंडूवर रोमांच वाढेल. आणि 2 धावा. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज. आणि कंपल्सरी रनचेस आहे. हा निर्णय आहे कमिटीचा. कंपल्सरी रनचेस. या चेंडूवर जर चुकी केली, अवांतर धाव दिली तरच समोरचा संघ विजयी ठरेल. बघूया 1 चेंडू आणि 5 धावांची गरज. अशक्य असे आव्हान या शेवटच्या चेंडूवर, कारण की कंपल्सरी रनचेस आहे. त्यामुळे 5 धावा ह्या काढाव्याच लागतील. परंतु चेंडू मात्र शिल्लक आहे तो फक्त आणि फक्त 1.
आणि वाईड चेंडू, इथे सामन्याला टर्न दिला जातोय, गडी सुद्धा बाद होतोय. वाईडच्या रूपाने एक धाव. यावेळेस सामन्यामध्ये रंगत वाढली जाते, अंगावर शहारे आणणारा हा सामना. खूपच सुंदर सामना रंगतोय, हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना. एक चेंडू 4 धावांची गरज. चौकार खेचावा लागेल इथे फलंदाजी करणाऱ्या बहिर्जी नाईक संघाला. बघूया चौकार येईल का. सर्व प्रेक्षकांची नजरा खिळल्यात या शेवटच्या चेंडूवर. फुलटॉस चेंडू आणि चौकार. उतरा क्षेत्ररक्षणासाठी विनंती करतोय. क्षेत्ररक्षणासाठी लवकरात लवकर उतरायचं आहे. अंबिराव मोहिते आणि बहिर्जी माफ करा, बाजीप्रभू देशपांडे आणि तानाजी मालुसरे या दोन संघादरम्यान यानंतर मॅच होतोय. बाजीप्रभू देशपांडे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते म्हणजे तानाजी मालुसरे या संघाला. मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच कोण असेल या मॅचचा? करण पिल्ले हरला रे बाई. भाविक इज द मॅन ऑफ द मॅच. भाविक या. ही ट्रॉफी प्रदान करण्यासाठी जे आपल्याला ट्रॉफी लाभलेली आहे स्वर्गवासी पांडुरंग शिवा पवार यांच्या स्मरणार्थ मी विनंती करतो या ठिकाणी उपस्थित असलेले नाव सन्मान्य सुशील काकडे साहेबांना विनंती करीन आपल्या हस्ते ट्रॉफी आपण प्रदान करावी. थोडा इकडे इकडे थोडा इकडे इकडे. हा समोर समोर या ठिकाणी आपण पाहतोय समोरच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून क्षणचित्र टिपले जातात. सुशीलजी काकडे साहेबांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक प्रदान केलं. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे खूप खूप आभार. चला लगेच मॅच सुरू होते. दोन संघ